नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणजे जीकेचे जे TCS किंवा IBPS द्वारे जे एग्जाम झालेले होते त्यामधील आपण PYQ अभ्यासणार आहोत। ही पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनची आहे। यामध्ये आपलं व्यवस्थित रिव्हिजन होणार आहे आणि जे आता वेळापत्र आलेलं आहे भ्रूण मुंबई महानगरपालिकेच्या, तर त्या एक्झामला तुम्हाला हे प्रश्न IMP ठरू शकतात। तर चला बघूया। पहिला प्रश्न आहे, फातिमा शेख यांना रिकामी जागा म्हणून ओळखले जाते तर का भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून ओळखले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व विभागाचे पहिले महासंचालक कोण होते तर कोण होते तर अलेक्झांडर कॅनिंघम हे होते। काय तर भारतीय पुरातत्व विभाग पहिले महासंचालक। या ठिकाणी आपण भारत किंवा जगातील प्रथम व्यक्ती, घटना, राज्य, देश अशा पद्धतीने बघणार आहोत। यामध्ये वर्ष 2022 मध्ये खालीलपैकी कोण पद्मभूषण मिळविणारा भारताचा पहिला पॅरा ॲथलीट ठरला तर देवेंद्र झांझरिया। कोण? देवेंद्र झांझरिया। कोणता पुरस्कार? पद्मभूषण 2022 मध्ये भारतातील पहिला पॅरा ॲथलीट्स। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 62 किलो कुस्तीमध्ये स्वतःचे पहिले राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकले तर साक्षी मलिक यांनी। 2022ला आलेला प्रश्न आहे, करंटमध्ये आहे। तुम्ही आता पण करंटमध्ये अशा ज्या पहिल्या घटना आहेत भारत, जग किंवा महाराष्ट्रातील त्या व्यवस्थित करून ठेवा। त्यानंतरचा प्रश्न, फेब्रुवारी 2020 मध्ये भारतीय रेल्वेचे पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू केलेले रेस्टॉरंट उघडणे रिकामी जागा रेल्वे स्टेशनच्या परिसंचार क्षेत्रात करण्यात आले तर आसनसोल, पश्चिम बंगालमधील आसनसोल या ठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले, जे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आहे। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिले मॉस गार्डन विकसित केले जात आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये भारतातील पहिले मॉस गार्डन विकसित केले जात आहे। त्यानंतरचा प्रश्न, मकालू पर्वतावर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर प्रियंका मोहिते, जे आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे। कोणता पर्वत? मकालू पर्वतावर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे प्रियंका मोहिते। त्यानंतरचा प्रश्न, 2006 मध्ये पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय वंशाच्या महिलेचे नाव काय तर इंदिरा नूई। 2006च्या म्हणजे आहे, तरी 19च्या एक्झामला प्रश्न आला, त्यामुळे जे 20-22च्या ज्या इथं दिलेले IMP म्हणजे घटना आहेत त्या प्रश्नाला म्हणजे ते प्रश्न पण येऊ शकतात। तर कोण आहे? 2006 पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय वंशाच्या महिलांचे नाव काय तर इंदिरा नूई यांनी। त्यानंतरचा प्रश्न, आयरिस स्कॅन प्रमाणीकरण लाच प्रकरणी बँक देशातील पहिली ठरली तर कोणती? ॲक्सिस बँक आयरिस स्कॅन प्रमाणीकरण लाच करणारी बँक देशातील पहिली ठरली आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारतीय गिर्यारोहक रिकामी जागा माउंट एव्हरेस्टवर 2दा आणि कांचनगंगाच्या बाजूने माउंट एव्हरेस्टवर यशस्वीपणे चढाई करणारी जगातील पहिली महिला ठरलेली आहे तर ती महिला कोण आहे तर संतोष यादव असं नाव आहे। पहिल्यांदा मे 1992 मध्ये आणि पुन्हा मे 1993 मध्ये शिखरावर चढाई केली त्यांनी। जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन जीवनरेखाने 16 जुलै 1991 रोजी कोणत्या शहरातून प्रवास सुरू केला तर मुंबई या शहरातून प्रवास केला। कोणती ट्रेन आहे? जीवनरेखा। काय आहे? जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन। हा अतिशय IMP प्रश्न आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून। जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन जीवनरेखा 16 जुलै 1991 रोजी कोणत्या शहरातून प्रवास सुरू केला तर मुंबई। इन्फॅक्ट इंडिया फाउंडेशन भारतीय रेल्वे आणि आरोग्य मंत्रालयाचे सहकारी म्हणजे ह्या योजनेला म्हणजे जे जीवनरेखा म्हणून ही ट्रेन आहे याला म्हणजे सहकार्य मिळाले। आरोग्य मंत्रालय, इन्फॅक्ट इंडिया फाउंडेशन आणि भारतीय रेल्वे हे तिन्हीच्या संयुक्त विद्यमानाने ही ट्रेन सुरू करण्यात आली होती। त्यानंतरचा प्रश्न, पहिली फॉर्म्युला 1 शर्यत कोणत्या भारतीय शहरात झाली
तर कोणत्या भारतीय शहरामध्ये झाली? ग्रेट नोएडा उत्तर प्रदेश भारतातील आहे. तर केव्हा झाली? तर 30 ऑक्टोबर 2011 रोजी ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश भारत येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट या ठिकाणी झाली पहिली फॉर्म्युला 1 शर्यत. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात जुनी संशोधन अणुभट्टी आहे? अप्सरा. अप्सरा ही भारतातील सर्वात जुनी संशोधन अणुभट्टी अप्सरा युनायटेड किंगडमच्या सहकार्याने हे सुरू करण्यात आली आणि अप्सरा आपल्या कुठं इथं महाराष्ट्रातच आहे. रचना भाभा अणुसंशोधन केंद्राने तासपूर या ठिकाणी सुरू केली. भाभा अणुसंशोधन केंद्राद्वारे आणि तासपूर या ठिकाणी. भारतातील पहिले 3D तारांगण कोठे आहे? तर पिलिकुला मंगलोर येथील स्वामी विवेकानंद तारांगण हे भारतातील पहिले 3D तारांगण आहे. कुठं आहे? पिलिकुला मंगलोर येथील स्वामी विवेकानंद तारांगण हे भारतातील पहिले 3D तारांगण आहे. जगातील पहिल्या महिला पंतप्रधानाचे नाव काय? तर जगातील पहिल्या महिला ह्यामध्ये मी सांगितले की अप्सरा महाराष्ट्रात नाही, हे महाराष्ट्रामध्ये नाही आहे. हे कुठं आहे तर आपल्याला शोधावं लागेल. जर तुम्हाला माहीत असेल तर सांगा. भारतातील सर्वात जुनी संशोधन अणुभट्टी अप्सरा हे कुठं आहे ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये. भारतातील पहिले 3D तारांगण कुठे आहे? तर आपण बघितलं पिलिकुला मंगलोर या ठिकाणी. मंगलोर कुठं आहे? कोणत्या राज्यात आहे ते पण सांगा. जगातील पहिल्या महिला पंतप्रधानाचे नाव काय आहे? तर जगातील पहिल्या महिला पंतप्रधान 1960 मध्ये श्रीलंकेचे पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके ह्या होत्या. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर श्रीलंकेतील सिरिमाओ बंदरनायके असं त्यांचं नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील राज्य उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या? भारतातील राज्य उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश तर लीला सेठ ह्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या, ज्या भारतातील राज्य उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून ठरल्या. कोण? लीला सेठ. त्यानंतरचा प्रश्न, चंद्रावर भारताची पहिली मोहीम चंद्रयान-1 कोठून प्रक्षेपित करण्यात आली? तर चंद्रावर भारताची पहिली मोहीम 22 ऑक्टोबर 2008 रोजी SDSH-SHR श्रीहरिकोटा येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली. भारतातील सर्वात जुनी रिफायनरी कोठे आहे? तर आसाममधील दिग्बुई या ठिकाणी भारतातील सर्वात जुनी रिफायनरी 2023च्या MPSC कंबाईनला सुद्धा हा प्रश्न येऊन गेला आहे. भारतातील सर्वात जुनी रिफायनरी कोठे आहे? तर दिग्बुई आसाम या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांना भारताच्या नागरी विमान चालनाचे जनक मानले जाते. नागरी विमान चालनाचे जनक कोणाला म्हटले जाते? जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजे रतनजी दादाभाई टाटा. जहांगीर रतनजी टाटा म्हणजे JRD टाटा यांना भारताच्या नागरी विमान चालनाचे जनक मानले जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आता म्हणजे महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणजे रतन टाटा यांचे निधन झाले, त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार प्रथम प्राप्तकर्ता कोण? तर प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर मल्याळम लेखक आहे श्री शंकर कुरूप. जी शंकर कुरूप यांना 1962 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मल्याळम लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंग्लिश चॅनल पोहणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर आरती साहा कोलकात्यातील आहे. वयाच्या 19व्या वर्षी 29 सप्टेंबर 1959 रोजी इंग्लिश चॅनल ओलांडणारी पहिली आशियाई महिला ठरली. त्यानंतरचा प्रश्न, मार्स ऑर्बिटर मोहिमेचे प्रक्षेपण वाहन कोणते होते? तर PSLV C-25 हे होते. सर्व खंडामध्ये असलेली 7 सर्वोच्च शिखरे आणि ज्वालामुखी शिखरे सर करणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरला आहे? तर सत्यरूप सिद्धांत. वयाच्या 35व्या वर्षी कामगिरी केली. सर्व खंडामध्ये असलेले 7 सर्वोच्च शिखरे
आणि ज्वालामुखी शिखरे सर करणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती सत्यरूप सिद्धांत. त्यानंतरचा प्रश्न, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने 2011 मध्ये संगीत इतिहासातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेले कलाकार म्हणून रिकामी जागा यांचा अधिकृतपणे समावेश केला होता, तर आशा भोसले यांचा. दक्षिण ध्रुवावर चढाई पूर्ण करणारी भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण आहे? दक्षिण ध्रुवावर चढाई पूर्ण करणारी भारतातील पहिली महिला IPS अधिकारी अन्नपूर्णा कुमार, असं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे घाऊक मसाले बाजार रिकामी जागामध्ये स्थित आहे, तर दिल्लीमधील सदर बाजार आहे. या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे घाऊक मसाले बाजार त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचे पहिले राज्यपाल कोण होते? हे जे SSCला आलेला प्रश्न आहे. डॉक्टर सीतारामय्या हे जे राज्यपालचे म्हणजे मध्य प्रदेशाचे पहिले राज्यपाल होते. तर आपल्याला महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते हे पण आपल्याला बघून लक्षात ठेवावं लागेल. तुम्ही सर्च करा आणि कमेंटमध्ये सांगा की महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते. त्यानंतरचा प्रश्न, एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या अपंग महिलेचे नाव सांगा. तर एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या अपंग महिला कोण होत्या? तर भारतातील अरुणिमा सिन्हा यांनी 2013 मध्ये एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली अपंग महिला ठरल्या आहेत. तर अंटार्क्टिकामधील सर्वोच्च शिखर माउंट विन्स्टनवर चढणारी ती पहिलीच अपंग महिला देखील आहे. कोणता सर्व म्हणजे अंटार्क्टिकामधील सर्वोच्च शिखर माउंट विन्स्टनवर सुद्धा त्यांनी चढाई केलेली आहे. त्यानंतर आणि सर्वोच्च शिखर सर करणारी जर पहिली महिला आली तर बछेंद्री पाल म्हणून आहेत. आणि जर सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली अपंग महिला आली तर त्यांचं नाव काय आहे? अरुणिमा सिन्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय लष्कराचे पहिले जनरल कोण आहे ज्याचा निवृत्ती दिवस दरवर्षी सशस्त्र सेना दिन म्हणून साजरा केला जातो? तर जनरल KM करियप्पा. 14 जानेवारी सशस्त्र सेना दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा प्रश्न पण येतो, सशस्त्र सेना दिन कधी साजरा केला जातो? तर 14 जानेवारी. जगातील एकमेव तरंगणारे पोस्ट ऑफिस कोणत्या तलावावर आहे? तरंगणारे पोस्ट ऑफिस कुठे आहे? तर दाल तलाव, श्रीनगरमधील दाल तलावामध्ये जगातील एकमेव तरंगणारे पोस्ट ऑफिस आहे. भारतातील कोणते राज्य प्रथम सूर्योदय पाहते? तर अरुणाचल प्रदेशातील डोंगगाव. अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे की जिथं प्रथम सूर्योदय होतो. अरुणाचल प्रदेशातील डोंगगाव म्हणून आहे, त्या ठिकाणी प्रथम सूर्योदय होत असते. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते. कोण होते? मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर त्यांची जयंतीला साजरा करतात. म्हणजे 11 नोव्हेंबरला यांची जयंती असते, मौलाना अब्दुल कलाम आझाद, आणि तो राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. काय लिहिलं आहे? शिक्षण. राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन. सध्या 25वे कोण आहे? तर राजीव कुमार आहे. 25वे कोण? तर राजीव कुमार. आणि पहिले कोण होते? सुकुमार सेन. त्यानंतरचा प्रश्न, भारतात बांधलेल्या पहिल्या कच्च्या तेलाच्या पाईपलाईनचे नाव काय आहे? तर नाकर्तिया नुनमती बैरोनी पाईपलाईन असे. भारतात बांधलेल्या पहिल्या कच्च्या तेलाच्या पाईपलाईन आहे, त्याचे नाव आहे नाहकर्तिया नुनमती बैरोनी पाईपलाईन, जे 1962ला बांधली गेली. खालीलपैकी एकमेव भारतीय कोण आहे ज्यांनी मानवाधिकार क्षेत्रात संयुक्त राष्ट्र पुरस्कार जिंकला आहे? तर बाबा आमटे आपल्या महाराष्ट्रातील आहे. बाबा आमटे यांनी 1988 मध्ये मानवाधिकार क्षेत्रात संयुक्त राष्ट्र पुरस्कार जिंकलेला आहे.
भारतीय म्हणजे एकमेव भारतीय आहेत बरं, आपल्या महाराष्ट्रातील आहे आणि भारतातील ते व्यक्ती ठरले आहे, त्यामुळे IMP प्रश्न आहे. सगळेच प्रश्न IMP आहे कारण एक्झामला आलेले प्रश्न आहेत आणि पहिले म्हणजे भारतातील जगातील प्रथम घटना ज्या ठिकाणी आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत खालीलपैकी कोणते उद्यान भारतातील पहिले मिश्रित जागतिक वारसा स्थळ आहे? तर कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीममधील. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहे? तर जनरल बिपिन रावत. भारत सरकारने अंटार्क्टिकामध्ये बांधलेल्या पहिल्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर दक्षिण गंगोत्री. भारतातील पहिल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर काका कालेलकर हे काय तर पहिल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते, म्हणजेच OBC आयोगाचे. ते आणि केव्हा स्थापन म्हणजे बनले होते ते 1953ला. खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर RK सन्मुख चेट्टी म्हणून आहेत, ते बनले होते पहिले अर्थमंत्री भारताचे. त्यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. त्यानंतरचा प्रश्न, 1975मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे? तर आर्यभट्ट आहे. 1975 भारताने प्रक्षेपित केलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोण हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जागा जिंकणारे पहिले भारतीय होते? तर दादाभाई नौरोजी. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजेच युनायटेड किंगडम यामध्ये जागा जिंकणारे पहिले भारतीय होते कोण? दादाभाई नौरोजी. त्यानंतर खालीलपैकी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणारी पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? तर भावना कांत. भावना कांत ह्या प्रथम महिला आहेत ज्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणारी पहिली महिला फायटर पायलट ठरलेली आहे. त्यांचे 2 सहकारी होते, मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी ह्या होत्या. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे पहिले महासंचालक कोण होते? तर अलेक्झांडर कॅनिंघम हे पुरातत्व सर्वेक्षणाचे पहिले भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे पहिले महासंचालक होते. हा प्रश्न आपण सुरुवातीला पण बघितला आहे. खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? तर तन्वी शाह या आहेत ज्या ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी भारतातील पहिली महिला आहे आणि जय हो ह्या गीतासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा ग्रॅमी पुरस्कार आहे तर हा संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. कोणता पुरस्कार? ग्रॅमी पुरस्कार. आणि भारतातील पहिल्या महिला कोण आहेत? तन्वी शाह. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोण 2018मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे? तर नीरज चोप्रा हे आहेत की 2018मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे. तर बघा, आपल्याला ना म्हणजे असं व्यक्ती देतात आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं जोड्या लावायला पण कधी प्रश्न येतो. तर भालाफेकपटू नीरज चोप्रा. त्यानंतरचा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरी या 2 स्पर्धांसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू कोण होती? तर ती होती ज्वाला गुट्टा. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय उपखंडातील युरोपियन फुटबॉल क्लब कडून खेळणारा पहिला खेळाडू कोण होता? तर मोहम्मद सलीम. खालीलपैकी कोणत्या देशात पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले होते? तर 1896मध्ये ॲथेन्स, ग्रीस येथे झाले. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिले रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले? तर 1963मध्ये पहिले रॉकेट RH-200 हे बालासोर येथे म्हणजे लॉन्चपॅड होते आणि तिरुअनंतपुरम जवळील थुंबा येथून उड्डाण केले. रशिया व फ्रान्स यांच्या मदतीने हे तयार करण्यात आले होते पहिले रॉकेट. भारताचे पहिले रॉकेट म्हणजे कोणाच्या मदतीने तयार करण्यात आले होते? तर रशिया आणि फ्रान्सच्या. आणि त्याच्या पहिल्या रॉकेटचे नाव काय? RH-200 असे. खालीलपैकी कोणाची IBF इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनद्वारे BCCC म्हणजे ब्रॉडकास्टिंग कंटेंट
कॉम्प्लेक्स कौन्सिल ह्याची पहिली महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली गीता मित्तल यांची. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ज्या होत्या. त्यानंतरचा प्रश्न, स्वतंत्र भारतात पहिला कायदा आयोग कधी स्थापन झाला? तर 1955ला स्वतंत्र भारतात पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला. खालीलपैकी कोण भारताचे पहिले लोकपाल बनले? तर पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल बनले. हा MPSC कंबाईनला सुद्धा हा म्हणजे प्रश्न येऊन गेलेला आहे. भारताचे पहिले लोकपाल कोण? पिनाकी चंद्र घोष. त्यानंतरचा प्रश्न, भारताचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या होत्या? तर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या होत्या? तर दिल्ली या ठिकाणी 2010ला. खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? चिंतामण द्वारकानाथ देशमुख म्हणजे CD देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर सर ऑसबोर्न स्मिथ. सर बेनेगल रामाराव हे भारतीय रिझर्व्ह बँके म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आले तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर विचारलं तर ऑसबोर्न स्मिथ. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्वाधिक काळ गव्हर्नर असणारे व्यक्ती विचारला तर सर बेनेगल रामाराव. आणि पहिले म्हणजे काय म्हटलं, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख म्हणजे CD देशमुख हे आहेत. आणि CD देशमुख हे आपल्या महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एक नाथे गाव आहे, त्या गावातील ते मुख्य रहिवासी आहेत. आता म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत हवं. त्यानंतरचा प्रश्न बरोबर या ठिकाणी दिलेला आहे. अरविंद घोष हे रिझर्व्ह बँकेचे सर्वात कमी कालावधीचे गव्हर्नर आहेत. रिझर्व्ह बँकेचे सर्वात कमी कालावधीचे गव्हर्नर कोण आहे? तर अरविंद घोष. सर्वात जास्त काळ रिझर्व्ह बँकेचे सर्वात जास्त काळ राहणारे गव्हर्नर जनरल कोण? तर कोण आहेत? तर सर बेनेगल रामाराव. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर विचारले तर सर ऑसबोर्न स्मिथ. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे भारतीय गव्हर्नर कोण आहेत म्हटलं तर म्हणजे पहिले भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर विचारला प्रश्न तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख म्हणजे CD देशमुख असं सांगता येईल आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न बघू, खालीलपैकी कोणते पहिले उच्च न्यायालय भारतात स्थापन झाले? पहिले उच्च न्यायालय कुठं स्थापन झाले? कलकत्ता या ठिकाणी. 2 जुलै 1862 रोजी स्थापन झाले कलकत्ता उच्च न्यायालय. पहिले उच्च न्यायालय भारतात स्थापन झाले कलकत्ता या ठिकाणी. त्यानंतर दुसरे आणि तिसरे कुठे झाले ते तुम्ही म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगा. खालीलपैकी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कोण होती? तर रीटा फारिया जे 1966मध्ये त्यांना मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेमध्ये त्यांना म्हणजे पुरस्कार मिळाला होता आणि ते जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत त्या. खालीलपैकी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण? पहिला भारतीय ऑस्कर पुरस्कार मिळवणारा भानू अथय्या हे ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय. 1983मध्ये गांधी चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला. त्यानंतरचा प्रश्न, भारताने स्वातंत्र्यानंतर प्रथम पुरुष हॉकीमध्ये कोणत्या ऑलिम्पिक खेळात सुवर्णपदक जिंकले? म्हणजे ऑलिम्पिक खेळात सुवर्णपदक जिंकले तर लंडन 1948ला लंडन या ठिकाणी हॉकी ऑलिम्पिक झाली होती. त्या खेळामध्ये प्रथम सुवर्णपदक जिंकले. म्हणजे भारताने स्वातंत्र्यानंतर प्रथम पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक किंवा तर लंडनमध्ये 1948ला. 2016मध्ये कोणते राज्य भारतातील पहिले पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे राज्य बनलेले आहे? सिक्कीम. हा प्रश्न तर MPSCला सुद्धा 2-3दा विचारला गेलेला आहे. 2016मध्ये कोणते राज्य भारतातील पहिले
पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे राज्य बनलेले आहे तर सिक्कीम. कोणता भारतीय लॉन टेनिसपटू 1954 मध्ये विम्बल्डनमध्ये मुलांच्या एकेरीचे विजेतेपद जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला तर रामनाथन कृष्णन. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? नीला सत्यनारायण या मॅडम होत्या. काय? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. जुलै 2014 पर्यंत या पदावर नंदालाल यांच्या जागी त्यांची निवड झाली होती. कोण? नीला सत्यनारायण मॅडम. त्यानंतरचा प्रश्न, 1862 मध्ये कोठे प्रथमच उच्च न्यायालयाची स्थापना झाली? तर प्रथमच उच्च न्यायालयाची स्थापना झाली तर सर्वात आधी 1862लाच झाली प्रथमच उच्च न्यायालय. तर पहिल्या प्रश्न आहे म्हणजे पहिल्यांदा सर्व म्हणजे उच्च न्यायालय कुठे स्थापन झाले भारतात? तर कलकत्ता, दुसरा क्रमांक बॉम्बे आणि तिसरा क्रमांक मद्रासचा. मी तुम्हाला सांगितले होते की कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. तर या ठिकाणीच उत्तर आपल्याला मिळाले. 1862 मध्ये कोठे प्रथम उच्च न्यायालय स्थापन झालं? तर पहिल्यांदा कोलकाता या ठिकाणी म्हणजेच कलकत्ता, आणि या दुसऱ्यानंतर बॉम्बे म्हणजे मुंबई आपलं, आणि त्यानंतर मद्रास म्हणजे चेन्नई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा खालीलपैकी पहिला भारतीय कोण आहे? तर अभिनव बिंद्रा. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता. मग अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. त्यांनी 10 मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलेला होता आणि तो त्यांचा वैयक्तिक सुवर्णपदक होता. तर ते भारतातील पहिले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिले भारतीय कोण होते? भारतरत्न प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते? तर चंद्रशेखर वेंकट रमण म्हणजे CV रमण हे पहिले भारतीय म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते. भारतरत्न 2 जानेवारी 1954 रोजी प्रदान करण्यात आला. पहिल्या 3 व्यक्ती कोण होत्या? C. राजगोपालाचारी, S. राधाकृष्णन आणि CV रमण. पहिली व्यक्ती C. राजगोपालाचारी. भारतरत्न प्राप्त करणारे पहिले शास्त्रज्ञ. पहिली व्यक्ती म्हटलं तर पहिली व्यक्ती C. राजगोपालाचारी दिले आहे. भारतरत्न प्राप्त करणारे पहिले शास्त्रज्ञ CV रमण. भारतरत्न प्राप्त करणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. भारतरत्न प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मरणोत्तर भारतरत्न प्राप्त करणारे पहिली व्यक्ती लाल बहादूर शास्त्री. भारतरत्न मिळालेल्या पहिल्या महिला इंदिरा गांधी. अरुणा आसिफ अली या मरणोत्तर भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. भारतरत्न प्राप्त करणारे पहिले परदेशी कोण होते? तर खान अब्दुल गफार खान. भारतरत्न प्राप्त करणारे दुसरे परदेशी नेल्सन मंडेला. भारतरत्न प्रथम खेळाडू सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न मिळालेला सर्वात तरुण व्यक्ती सुद्धा सचिन तेंडुलकर. कोणत्या देशाने पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 सोडला? तर सोव्हिएट युनियनने सोडला. खालीलपैकी भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? तर भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू तर बलबीर सिंग दोसांझ म्हणून आहेत. ते पहिला खेळाडू आहे ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर खालीलपैकी भारतातील पहिली महिला कमांडो ट्रेनर कोण होती? तर डॉक्टर सीमा राव या भारतातील पहिले महिला कमांडो ट्रेनर होत्या. भारतीय लष्करातील भारताची पहिली महिला सैनिक शांती तिंगा आहे. भारतीय हवाई दलातील पहिली महिला अधिकारी विजयालक्ष्मी रामनन. पुनीता अरोरा या भारतीय सशस्त्र दलात 3 स्टार रँकवर चढती असलेल्या महिला आहेत. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये सामील होणारी पहिली भारतीय कंपनीचे नाव काय? तर स्पाइस जेट हे नाव आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? तर
स्पाइस जेट म्हणून आहे. त्यानंतर आपण खालीलपैकी कोणता इंटरनेटचा पहिला कार्यरत प्रोटोटाइप आहे? तर अर्पेंट म्हणजेच ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क याचं पूर्ण रूप. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्याचे नाव सांगा, ज्यांनी मंगळाच्या कक्षेत एक ऐतिहासिक क्षण बनवला जेव्हा भारतीय अंतराळ यानाने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. तर त्यांचं नाव काय की राधाकृष्णन आहे. त्यानंतरचा प्रश्न, मध्य प्रदेशातील फ्लाइंग ऑफिसर रिकामी जागा यांनी रशियन बनावटीच्या MiG-21 फायटरमध्ये पहिले एकल लढाऊ उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला. तर ते कोण आहे? तर अवनी चतुर्वेदी. कोणतं आहे? तर MiG-21 फायटर हे पहिले एकल लढाऊ उड्डाण मध्य प्रदेशातील फ्लाइंग ऑफिसर आहेत जे रशियन बनावटीच्या MiG-21 फायटर हे रशियन बनावटीचे आहे आणि पहिले एकल लढाऊ उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला बनवून इतिहास रचला तर अवनी चतुर्वेदी यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, विम्बल्डन टेनिस स्पर्धेत स्वतंत्र भारताचे प्रतिनिधित्व करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर रामनाथन कृष्णन. त्यानंतरचा प्रश्न, सामुदायिक नेतृत्वातील योगदानाबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते? तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण? तर आचार्य विनोबा भावे. रॅमन पुरस्कार आहे त्याला प्रति नोबेल पुरस्कार सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण होते? तर राजकुमारी अमृत कौर या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या. तसेच कॅबिनेट पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. कोण? तर राजकुमारी अमृत कौर. हा प्रश्न IMP आहे. स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर आणि या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री तर होत्या, सोबतच कॅबिनेट पद मिळवणाऱ्या सुद्धा त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्याही भारतीय राज्याच्या राज्यपाल झालेल्या महिला पहिल्या महिला कोण होत्या? तर सरोजिनी नायडू ह्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. सरोजिनी नायडू. 15 ऑगस्ट 1947 ते 2 मार्च 1949 पर्यंत त्यांनी उत्तर प्रदेशवर राज्यपाल म्हणून काम केले होते. स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते. कोण? बलदेव सिंह हे स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते. भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? कोणत्याही राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री. तर पहिल्या किंवा असा प्रश्न पण येतो, पहिल्या महिला मुख्यमंत्री, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. तर सुचेता कृपलानी यांनी काम केलेलं आहे 1963-67 या काळात उत्तर प्रदेशामध्ये. खालीलपैकी कोणी प्रथम PI मूल मोजले? तर बोधायन हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण भारतातील जगातील प्रथम ज्या म्हणजे बाबी आहेत त्या म्हणजे व्यक्ती, बाबी, घटना ह्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.